नमस्ते ताई, बोला ताई. मी गोव्यावरून बोलते. तुम्ही ओळखलं ना मला? हो, सोनावळे ना? सोनावले सोनावले. सोनावळे, हा. हा. ताई, काल मी तुम्हाला फक्त ना आमच्या घरच्या देवीचं आणि स्वामी कसे मला भेटले ते सांगितलं. हा 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 हा. पण तिथून पुढे ना, मी ज्या दिवशी मठामध्ये गेले, सांगू ना तुम्हाला आता? सांगा सांगा सांगा. मी ज्या दिवशी मठामध्ये गेले, ते रडत होते, मी तुम्हाला काल सांगितलं ना बघा. हम्म. तसं मी रडते, काका मला भेटले मठामध्ये, कुलकर्णी काका. हा मग हा. त्यांनी मला ना त्यांच्या बसली जपाची माळ दिली. त्यांची बरं माळ बर. त्यांनी मला दिली. अरे वा. तुळशीची माळ होती ती. हा 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 हा. एवढी ती ओरिजिनल ताई माळ आहे ना. हा तर हा. मी नंतर आमच्या इथं खाली साईबाबा मंदिर आहे ना, मी राहत होते तिथं. एक तिथं मिनिट हा पण ताई, खूप. बरं, हा एक हा. मिनिट. हॅलो मॅडम. मॅडम, माझ्याकडनं काय आज वाटत नाही होईल असं येणं. मला विकणे चढवत हा. हा. म्हणजे तसं मला काल पण जाणवला, पण मग रात्री जेवली ना, आणि आज परत तसंच. म्हणजे तेवढे माझ्याकडनं खाणं होत नाही हो मॅडम. सरांनी सांगितलं तेवढं 700 ग्रॅम आणि 250 ग्रॅम. हा, नाही जात तर नाहीच मला तेवढं, पण मला विकनेस नाही. तेवढा तर नाहीच, 2 फार मोठ्या मुश्किलीने. हा, तेच. आज नाही येते मी. हा हा. हो 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 हो. हा सर. हॅलो. हा ताई. सॉरी ताई. मग असू द्या, काय नाही. हा मग मला त्यांनी जी तुळशीची माळ दिली, नंतर मला त्यांनी स्वामी चरित्र दिलं. हा. कुठलं? अक्कलकोटचं स्वामी चरित्र दिलं त्यांनी मला. अय्या. हा. अरे वा. आणि हा. मला काय बोलले माहितीये का? हे बघ, याचं ना एक माळ जप कर. त्यांनी ते हम्म, मला 11 वगैरे सांगितलं नाही. ते काय मला बोलले, एक माळ जप कर हम्म. आणि एक एक अध्याय वाच. अच्छा. तुला हा जमेल असं तू वाच म्हणायला लागले, बाकी काय करू नको, ते काका बोलले मला. हा मग मी घरी येऊन त्याच्यावर एक माळ जप करायची, एक एक अध्याय वाचायचे. हा आणि नंतर आम्ही राहत होतो त्याच्या खाली साईबाबांचं खूप मोठं मंदिर होतं, मठ होता. हा मग तिथं पण गुरुवारचं जेवण, आरती वगैरे असायची ना. हा हा मग हा मी काय केलं, मला शिवोलीला नाही जर यायला भेटलं ना, हा. तर मी तिथं जायचे. आणि मग बरं. ती हा माळ घेऊन जायचे आणि तिथे त्या मठामध्ये जप करत बसायचे स्वामींचा, हा हा साईबाबांच्या. हा हा आणि तिथं साईबाबांच्या मंदिरामध्ये असं आहे ना, की हा. तुम्ही लिटरली म्हणजे साईबाबांच्या पायाचं दर्शन घेऊ शकता, म्हणजे डोकं ठेवून. म्हणजे अरे इतक्या वा. जवळ मूर्तीच्या अरे बापरे. जायचं. हा, असं असं आहे तिथं. मग हा मी तिथं गेले ना, ती जपमाळ होती ना हातात माझ्या, आणि मी साईबाबांचं दर्शन घेतलं. हा आणि ते पुजारी होते ना तिथे, हा त्यांनी मला म्हंटले, ही माळ तुला कुठे मिळाली? हा तर मी म्हंटल, मला शिवोली मठामध्ये काकांनी दिली म्हणलं जपाला. हा तर ते हा. डायरेक्टली मला म्हंटले, ही माळ मला दे म्हणून. अय्या. हा, ही माळ बापरे. मला दे. हा हा तर मी हसले. आता एक मनात मध्ये माझ्या काय आलं, की हा. एखाद वेळ देव पण मागायला येतो, हो हो हो. बरोबर ना. हा पण एक मन माझं मला काय बोलले, मी हा 1 मिनिट मी तशीच हसत उभी राहिले ना, हा हा विचार करत. तर एक मन काय म्हंटल, की हे तुला मिळालेला प्रसाद आहे, हे हा तू कसं काय देणार दुसऱ्याला? हा काय म्हणजे ते द्विधा अवस्थेमध्ये मी तिथं होते. तर ते हा मला काका म्हणले, काय विचार करतेस, देतेस ना माळ मला? तर म्हंटल, काका मला नाही, त्या शिवोलीमध्ये स्वामींच्या समोरची माळ मला त्यांनी दिलेली आहे. हा हा हा. मी कशी बरं. देऊ? तुम्हाला पाहिजे तर ना, मी तुम्हाला अशीच दुसरी माळ आणून देईन. अगदी बरोबर बोललात ताई. मी तुम्हाला ना, अजून आहे बघा, मी तुम्हाला फोटो पाठवते माळेचा, त्या हा हा. तुळशीची, ओरिजिनल तुळशीची माळ. हो, कारण ते मला काका पाठवा स्वतः पाठवा. पंढरपूरचे ती तशीच पंढरपूरचे होते. जपून ठेवा हा ताई. हा, मी त्याच्यावर जप करते. हा स्वामींचा जप मी त्याच माळेवर करते. हा हा मग ना, म्हणलं मी तुम्हाला ना काका, त्या पण पुजाऱ्यांना, सगळीकडे पुजाऱ्यांना काकाच बोलतात. हा मी हा म्हणलं, काका मी तुम्हाला ना अशी दुसरी माळ आणून देते हा काय. तर ते मला म्हंटले, तू रुद्राक्षाची माळ मी शोधत होते ना, हा हा रुद्राक्षाची सोमवारचा वगैरे जप करायला महादेवाचा. हा तर ते मला म्हणले, तुला रुद्राक्षाची माळ देतो मी, हा ही हा. माळ मग तू मला दे. तर अच्छा. म्हणलं नको. म्हणलं, रुद्राक्षाची माझ्या मैत्रिणीनं नेपाळ वरून मला माळ आणलेली, तिथं ओरिजिनल रुद्राक्ष भेटतात ना.
हो 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 हो. नेपाळला तिथे झाडे असतात मग हा. तिला मी ती नेपाळला फिरायला गेली, इथली गोव्यातलीच आहे ती स्वामी सेवेकरी. तर अच्छा. तिला काय म्हणलं, श्रद्धा ती हा. नेपाळवरून फोन केला, मी तिला बोलले श्रद्धा आम्हाला ना येताना एक रुद्राक्षाची माळ आण ग बाई ओरिजिनल, हा इकडे हा हा. सगळं डुप्लिकेट भेटतं ना. मग अच्छा. तिनं मला बारीक रुद्राक्षांची माळ आणल्या. अय्या. खूप छान आहे, हो बारीक रुद्राक्ष आहेत ते. हा मस्त आहे. आणि मी ती माळ आहे ना, माझा स्वामींचा असा फोटो होता ना, हा त्या हा. फोटोला 24 तास ती गळ्यात होती स्वामींच्या माळ, अच्छा. ती किती छान. रुद्राक्षाची माळ. हा मी हा काढत नव्हते. नंतर हा ते माझा फोटो ना मी माझ्या मुलाला दिला, तो दिल्लीला गेला. हा. मग त्याला इकडं कराडमध्ये आधी त्यानं अभ्यास केला, नंतर हम्म. तो पुण्याला, नंतर दिल्लीला गेला. अच्छा तो UPSC करतो ना मुलगा माझा. अच्छा अच्छा अच्छा. होईल, त्याचा पण व्यवस्थित होईल. होय, तेच ते स्वामींना मी फक्त म्हणते, त्याच्या पाठीशी उभं राहावा फक्त. खरंय. आणि ताई तुम्हाला सांगायचं म्हणजे माझा नवीन जन्म कसा झाला ना, आता ही स्टोरी तुम्हाला सांगते. हा मला हा स्वामी भेटायच्या पहिली माझ्या आयुष्याचा तो पहिला अध्याय संपला, हा आता दुसरा अध्याय चालू आहे माझा. हा 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 त्याच्यानंतर मला स्वामी भेटले, म्हणजे दुसऱ्या अध्यायात मला स्वामी मिळाले. हा म्हणजे काय झालं माहितीये का, हा 2016 मध्ये बघा, हा 16 मध्ये हा हा 16 मध्ये ना रक्षाबंधनला बघा, रक्षाबंधन सोमवारी होतं आणि हा रविवारी हा. ग्रहण होतं बघा सूर्याला, अच्छा. हा ग्रहण होतं. हा हा त्या ग्रहणा दिवशी ना संडे होता, आणि संडेला आम्ही सगळीच लेट उठत होतो. हा. आणि संडे म्हणल्यावर सुट्टी असते ना, मुलांना सुट्टी ही सुट्टी. बरोबर. मग हा मिस्टरांना ओव्हर टाइम होता कंपनीमध्ये, हा. मग ते गेले उठून, ते म्हणले मी नाश्ता बाहेरच करतो. हम्म. आम्ही लेट उठलो, लेट अच्छा. उठलो. नंतर थोडे पोहे वगैरे बनवले, ते हा खाल्ले. हा जेवण काही बनवलंच नव्हतं बघा. हा हा आणि कपडे, मिस्टरांचे कामाचे कपडे हा भिजत घातलेले रात्रीच, ते धुतली हा. आणि मी बाहेर सुकायला टाकायला आले. तर बाहेर कसं होतं माहितीये, तेव्हा माझी सिंगल रूम होती ताई. हा. त्यांना किती माझ्या मिस्टरांना 10,000 रुपये पेमेंट होतं त्यावेळेला. अरे. हा आणि त्याच्यामध्ये मग, आणि कंपनी आम्हाला भाडं थोडं, निम्म भाडं कंपनी द्यायची, निम्म आम्ही घालायचो रूम मध्ये, हा असं हा होतं. मग ना मी कपडे सुकत घालायला बाहेर आले ना, तर एकच सिंगल माझी खोली होती, पण मोठी, खूप मोठी होती बरं का. हा म्हणजे हा. 15 माणसं, 18 माणसं आरामशीर झोपतील एवढी मोठी होती. बापरे, एवढी हो होती. खूप, हो लांबडीच अशी होती, लांब होती, लांब होती. मग अच्छा आम्ही अच्छा थोडं पार्टिशन करून ना एक बेडरूम केलेली, आणि हा. बाकीची अशीच किचन आणि हॉल सगळं एकच केलेलं, अच्छा अच्छा. हा असं केलेलं. मग ना बाहेर थोडी, बाहेर जागा नव्हती, स्पेस जास्त रूमच्या, हा छोटीशी हा होती. आणि जिना होता डायरेक्ट, पण तो जिना ना बांधलेला, पण त्याला काय असं हे केलं नव्हतं, हा. म्हणजे अर्धवट कन्स्ट्रक्शनचं काम झालेलं होतं बघा. अच्छा अच्छा. हा हा हम्म. आणि आम्हाला कपडे सुकत घालायला पण जागा नव्हते ना. हा मग हा आम्ही त्या जिन्यामध्ये त्या खांबाला, ह्या खांबाला अशा रश्श्या बांधलेल्या बरं का. हा 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 आणि मी ह्यांची कपडे धुवून काढले, मुलीला मी माझ्या म्हंटल तू हा. झाडू मारून घे सगळा, मी हम्म पप्पाचे कपडे धुवून टाकते. हा आणि कपडे धुतली ना हो ताई, आणि मी सुकत घालायला बाहेर आले, आणि मधी हा म्हणजे ह्यो जिना वर इकडून आला, हा. आणि असा जाऊन परत खाली जातो, ते मध्ये पोकळ जागा असते का नाही बघा, बरोबर. हो हो 2 हो जिन्यांच्या मध्ये हो 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 वरपर्यंत. हो हो. हा, मग त्या पोकळ जागेत आम्ही रश्शी बांधली होती, त्या टोकासनं आमच्या खिडकीला. हा 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 आणि मी ती कपडे टाकली ना सुकायला, तर ती अशी वाकून टाकली. बर हा. त्या ह्याला जिन्याला ना काय असं सुरक्षेचं असं ते असतं ना, ते काही नव्हतं केलेलं. हा अँगल वगैरे काय नाही, फक्त सळ्या रोवलेल्या होत्या त्याच्यामध्ये, म्हणजे हा. म्हणजे अर्धवट असं काम बांधकाम राहिलेलं. तसंच होतं. हा हा. आणि ना मी त्यात, तर ती शर्ट जरा असा वाकडा तिकडा झालेला त्यांचा बरं का. हा हा म्हणून हा मी काय केलं, एका हाताने रस्सी पकडली आणि वाकून पूर्णपणे, हा लिटरली वाकून ना ती शर्ट वगैरे सरळ करून सरकवत होते, हा. आणि रस्सीच तुटली. अय्या. रस्सी तुटली, मी पहिल्या मजल्यावरून खाली पडले. बाप रे. आणि ताई तुम्हाला काय सांगू, मी पडले कसे माहितीये, मी पडताना पडले समोर तोंडावरती, हा. पण मी तेवढ्या अंतरावर खाली जाईपर्यंत कधी असं वरती तोंड आणि खाली पाठ झाली मला कळलं नाही बरं का. अय्या. आणि मी नुसतं माझ्या मुलाचं नाव घेत होते खाली पडत पडतच, मला हा. धर 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 करून. आणि अय्यो. ना मुलगी पाठीमागे उभी आहे माझ्या, ती झाडू मारत मारत बाहेर जिन्यात आलेली ना, आणि हा ती हा. स्तब्ध, शून्य शून्य स्थितीमध्ये गेली ती. अय्या. हो. आणि तुम्हाला सांगते बापरे. ताई, हा पडले ना तर मी खालची एकदम लास्ट पायरी आहे का नाही, हा हा त्याच्यावर मी त्या जिन्यावर पडले. आणि तिथला रॉड आहे ना, हा तो माझ्या
बघा, उजव्या साईडच्या म्हणजे आपला कनाट आहे ना, खांदा बघा, हो म्हणजे हो. असं खांदा आहे ना आपण ह्यो हाताचा, हा हा. त्याच्या खाली बघा फार आहे तर म्हणजे कनाट्याच्या बाजूला हा 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 हा. तिथं रॉड घुसून उजव्या बाजूला घुसून डाव्या बाजूला बाहेर निघला होता. आरपार बापरे. लोखंडी 8 mm चा रॉड होता, तो बाई सिमेंट गं. मध्ये रोवलेला. आणि तो मला माहित पण नाही तो माझ्या आतमध्ये घुसलाय म्हणून. बापरे. आणि मुलगा माझा पळत आला, तो अभ्यास करत होता, तो 10वीला होता ना तेव्हा. हा हा तो हा हा. अभ्यास करत होता. तो धावत आला, मम्मी 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 करत, आणि त्यानं मला हाताला धरून उचलायला लागला. हा. अरे उचलायला लागला, मला माहित नाही आतमध्ये घुसले म्हणून, मला हा. कळलं पण नाही घुसलेलं. आई आणि गं. उचलायला लागल्यावर मला आत कठीण लागलं काहीतरी, अरे. जाणवलं. अरे म्हणलं थांब थांब, मला उचलू नको म्हणलं, आतमध्ये काहीतरी आहे माझ्या. आई गो. म्हणलं आत काहीतरी आहे, उचलू नको मला. हा हा. मग त्यानं मला तिथं सोडली, तो ओरडत होता. मुलगी नुसती शून्यात गेलेली, तिनं बघितलं होतं ना मला लिटरली खाली हो हो जातेली. हो हो. ती स्तब्धच होती, म्हणजे ती ओरडत बी नव्हती आणि ती काही बोलत बी नव्हती. ती तिला नुसती धक्का गप्प बसला. होती. धक्का बसला. आणि मग ताई तवर आमचं घर मालक आणि मालकीण आले ना, ते तिकडं असं तोंड करून त्यांचं घर होतं. हा हा ते आले, धावून आले. आणि मग ते आमच्या घर मालकानी ना हा. मला असं खालून असं हात घालून असं कवळा घालतात ना अरे त्या अरे अरे अरे. पद्धतीमध्ये, हा हा हा. अशी मला त्यानं वरती त्या रॉड मधून काढली. बापरे. मग किती रॉड मध्ये कठीण. जोपर्यंत होते ना तोपर्यंत मी बोलत होते. हा हा. मी मुलाला एवढं पण म्हणलं, पप्पाला फोन करू नको, पप्पाला सांगू नको मी पडल्या म्हणून, कारण माझा नवरा खूप हळवा आहे. त्यांना हा. ना टेन्शन येतं, लय टेन्शन घेतात, त्यांचा बीपी वाढतो. अरे मग म्हणलं अरे. पप्पाला सांगू नको म्हणलं. ते हा. आमचं गाववाला आहे ना बघा, मी तुम्हाला मागच्या अनुभवामध्ये सांगितलं, त्यानं मला शिवोली मठाबद्दल सांगितलं. हो 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 हो. हा, मग मी मुलाला म्हणलं अब्बास मामाला फोन कर, हम्म पप्पाला करू नको फोन, हम्म. आणि त्याला बोलवून घे. हा हम्म. मुलाने त्याला फोन लावला ताई, हा. आणि तो 5व्या मिनिटाला तिथं हजर झाला. त्यानं येत येतच अँब्युलन्सला फोन केला. बघा कमाल. हो, हा आणि ना हा मला त्या घर मालकाने ना अशी तर खाली हात घालून ना मला हा. त्या रॉड मधनं बाहेर काढली. जसा बापरे. रॉड बाहेर निघाला ना हा. तसं मी डोळे झाकले, म्हणजे बेशुद्ध व्हायला अरे अरे. लागले. तशी आमची घर मालकीन ओरडायला लागली, पाणी पाणी. म्हणलं पाणी, तिथं कोण होतं, माणसं जमली ना लोक तिथं. बरोबर मग बरोबर. त्यांनी ना पाणी सपासप सपासप माझ्या तोंडावरती पाणी मारलं बघा. हा हा आणि हा. मग मी जागी झाली, शुद्ध आली मला. शोध झाली. पण शुद्ध आली, पण मला श्वास घ्यायला येत नव्हता. आई म्हणजे गं. माझा श्वास पूर्ण असा बंद पडायचा. आणि मग ना रक्ताची धार लागली असेल एकदम. अहो तेच सांगते, पुढं चमत्कार ऐका तरी तुम्ही, तोच सांगते तुम्हाला, पूर्ण ऐका. हा तोवर अँब्युलन्स पोहोचलीच तिथं. हा मला श्वासच घ्यायला ना, मी नुसती त्यांना काय म्हणायची त्या घर मालकिनीलाही, हा. भाभी मला श्वास घ्यायला येईना, भाभी मला श्वास घ्यायला येईना, आई गं. एवढंच बोलायचे. नुसते आ- असं माझं चालू होतं बरं का. मग बापरे. हा. श्वासच, ऑक्सिजन हृदयापर्यंत पोहोचत नव्हता माझ्या. हो 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 हो. मग ना तोवर अँब्युलन्स आली की त्यांनी पहिला मला ऑक्सिजन लावला. फर्स्ट माझी बघा स्टेप, त्यांनी ऑक्सिजन त्याच जागेवर लावला किती मला. मोठं काम केलं त्यांनी. हो. आणि लगेच मला स्ट्रेचरवर घालून त्यांनी, मग हा तोपर्यंत तो पोचलेलाच होता आमचा गावाला. मग हा. ते पण माझ्या बरोबर, आणि मुलगा आणि आला, मुलगा मुलीपाशीच थांबला घरात. त्याला बरोबर. मी हातानं सांगितलं तिच्या जवळ थांब म्हणून. हा हा. ती लहान होती ना, म्हणजे 6वी बरोबर 7वीला शाळेला होती ती. बरोबर बरोबर. हा, मग तिच्यापाशी थांब म्हटलं. हा आणि नंतर मग मला अँब्युलन्स मध्ये नेली, आमच्या हॉस्पिटलला नेली. हा. तुम्हाला सांगते, ते मोठं हॉस्पिटल आहे, गव्हर्नमेंटच असतंय ते. अच्छा अच्छा. पण हा त्यांनी मला बघितलं, त्यांनी मला घेतली नाही. मग त्यांनी त्याच्यापेक्षा मोठं हॉस्पिटलला, भांबोळीला मला पाठवली. हा हा हा. भांबोळीला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल खूप मोठं आहे, जीएमसी म्हणून अच्छा अच्छा. प्रसिद्ध हा आहे हा ते. हा तिकडं पाठवले मला त्यांनी. मग हा. ते ऑक्सिजन पूर्ण गाडीत मला चालूच होता. बाई हो ऑक्सिजन हो. चालू होता. परत मला तिथं नेली, हॉस्पिटलमध्ये नेली. हा. आणि तिथे ते डॉक्टर मला बघायला, दोन मिस्टर पोहोचले की माझे, याच हॉस्पिटलमध्ये असताना मिस्टर पोहोचले. ते अरे घरी बापरे. आले, मला अँब्युलन्स त्यांच्या शेजारून गेली. पण त्यांना कळलं नाही ते. त्यांना माहितच नाही ना, तरी ते म्हणतात की कुणासाठी अँब्युलन्स आली आहे ही. अय्या. त्यांना माहितच नाही, ते आमच्या म्हणजे अँब्युलन्सच्या शेजारून ते घरी आले. बापरे. बघा. हा, जवळून. आणि घरात आल्या मग मुलांनी सांगितलं होते, तसेच परत गाडी घेऊन हॉस्पिटलला आले, आई गं. अजिलो मध्ये, म्हणजे तिथं. आणि मग तिथनं मग ते बांबोळीला ह्याच्यामधनच आले, अँब्युलन्स मधनं. हा हा हा. पण ते इतके रडत होते, इतकं म्हणजे त्यांना बोलायचं नाही. ते म्हणायचे तू संपली, आई तू आता गं. जगत नाही, तू आता जगत नाही म्हणून. आणि मी बोलायचे, हं. ऑक्सिजन तोंडाला असला तरी मला बोलता येत होतं, हो. हा. ऑक्सिजन नसला तर मला बोलता यायचं नाही. अच्छा. मी हा हा. म्हणायचे मला काय होत नाही हो, तुम्ही कशाला रडताय, आई कशाला रडताय, गं. मला एवढं काय होत रडायचे नाही. मिस्टर.
हो, रडत होते. अहो लय धक्का घेतलेला किती त्यांनी. भाग्यवान आहे तुम्ही, एवढे हो तर प्रेम करणारे मिस्टर आहे तुमचे. लय चांगले होते अहो ताई. आणि मग तुम्हाला सांगते ना, हा. गेलो बांबोळीमध्ये नेलं मला. तिथं इमर्जन्सी मध्ये पटकीने माझं बघितलं त्या डॉक्टरांनी. त्यांना कळेनाच झाले की सळी घुसल्या कुठं ते. अरे अरे अरे. हा रॉड कुठं घुसलाय नेमका, कारण अरे राम. पटकीनी ते पाठीचं मास जुळून आलं ना हो तिथं हा. पोहोचेपर्यंत. हा. आणि रक्त नाही काय नाही. मग अरे. त्यांनी काय केलं, मला ह्याला पाठवलं. सिटी स्कॅन केलं माझं त्यांनी हा पूर्ण. हा 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 मग सिटी स्कॅनला गेल्यानंतर ताई ते डॉक्टर जो होता ना तिथं, हा तो बघत होता. तो आला, आम्हाला मिशनीतून बाहेर काढली. हा तो मला म्हटला, मला पहिल्यांदा सांग तू पडलीच कशी. हा हा तर हा मी सांगितलं मी कपडे सुकत घालत होते हा. आणि रस्सी तुटली आणि मी अशी तोंडाव पडलेली. परत मी कशी अशी फिरले मला माहित नाही. हा 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 हा. तर त्यानं डोक्यावर हाणून घेतलं. म्हणलं तू बाईच आहेस ना, अय्या. तू बाईच आहेस ना म्हणला, म्हणजे माणूसच आहेस ना तू. हा हा तर हा म्हणलं काय झालं, म्हटलं अगो बाई म्हणला, तो रॉड हा. 8 mm चा रॉड तुझ्या पूर्ण शरीरात घुसलाय. तो कुठनं कुठं गेलाय तुला माहित आहे का. बापरे. तुझं काळीज, हा. तुझं फुफ्फीस, तुझं हृदयाला टेकायला अर्धा इंच कमी आहे. बापरे बापरे. इतका तो हृदयाला घासून गेलाय. बापरे. तुझ्या काळजाला टच नाही केलेलं, फुफ्फुसाला टच नाही केलेलं, तुझी बारीक रक्ताची नस सुद्धा तुटलेली नाही त्यानं. बघा किती सहन असा केलेला आघात आहे ताई. असा तो रॉड तुझ्या शरीरातनं गेलाय. म्हणून मी तुला विचारतोय, तू माणूसच आहेस ना. बाप रे. अहो सांगता, कमाल. एक थेंब रक्ताचा नाही तर त्यांना कळतच नव्हतं की हा रॉड घुसलाय कुठं नेमका. बाई गो. एक हे तर थेंब नाही काय रक्ताचा. आश्चर्य आहे. लय मोठं. मला माणसं बघायला येत होती गोव्यातली सगळी, चमत्कार बघायला येत होते. बाप रे. फक्त त्रास कमाल. एक, आणि मला कुठं खर्चटलं नाही. मला मग कुठं काय शरीराला केलं मग त्यांनी, त्याच्या ट्रीटमेंट काय केली. काय नाही. त्यांनी तो जो होल पाठीला पडला होता का नाही, तो हा. त्यांनी बोट घालून बघितला होल त्यांनी. अय्या. हो 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 गावायला. बापरे. आणि आतमध्ये फक्त त्यांनी एक टाका घातला त्या होलला. बस. एवढी ट्रीटमेंट केली. आणि ऑक्सिजनवर मी 4 दिवस होते, कारण माझ्या हृदयाला ऑक्सिजन कमी पडत होता. अच्छा. बाप रे ताई, माझी तुमची स्वामी सेवा या स्वामींची टोकाला सेवा. असेल तुमची स्वामी सेवा, सांगा. अहो ताई, तेच सांगते तुम्हाला, ही स्वामी भेटायच्या पहिलीची गोष्ट आहे. हा माझा दुसरा अध्याय चालू आहे. पहिला अध्याय तिथं संपला त्या ऍक्सिडेंट मध्ये. ओ. आणि तिथनं दुसऱ्या अध्यायामध्ये स्वामींनी प्रवेश केला. अच्छा. बघा. दुसऱ्या अध्यायामध्ये स्वामींनी प्रवेश केला. बाप रे. हो, माझा बघा. दुसरा अध्याय चालू आहे आयुष्याचा. बाप रे. पहिला अध्याय तिथंच संपला माझा. मी सांगते काय, माझा दुसरा जन्म झाल्यागत आहे. हो हो. आणि नंतर ते स्वप्न मला पडलं, जे मी तुम्हाला पहिल्या वेळेला सांगितलं ना, हा, त्या ते सांगा ना ऍक्सिडेंटच्या परत, शॉर्टकट मध्ये सांगा ना ते थोडं. हा मग तेच ना, मी ती स्वामींचं म्हणजे देवीशी मी भांडले आमच्या घरातल्या, की हा मला सत्य मार्ग दाखव म्हणून. हा मग त्या देवीनी मला काय केलं, मला त्या रात्री स्वप्न पडलं हा की मला त्या देवीनी असं दाखवलं की एक नदी आहे, पूल आहे आणि कौलारू घर आहे. हा हा आणि हा. त्या घरामध्ये तू जा, तिथं अच्छा. तुला मार्ग सापडेल. हा हा. आणि मग मी ते 6-7 महिने घर शोधत होते. बाई गो. हा 7 महिने मी ते घर शोधत होते की हे कुठलं असं ठिकाण आहे की जिथं नदी आहे, कौलारू घर आहे, पूल आहे वरती, हा. असं कुठलं घर आहे. आणि मग ते मला 6-7 महिन्यांनी हे शिवोली मठ सापडला. आणि त्या बाप. शिवोली मठापासून मी 1000 वेळा जात येत होते बघा. पण मला माहित ओ. नव्हतं तो स्वामींचा मठ आहे म्हणून. बघा. माहीतच नव्हतं हो. आम्ही 1000 वेळा, बीचेस तिकडे आहेत ना, त्या रस्त्याने हो जातो ना आम्ही, हो त्या हो हो पुलावरून समुद्र बीचेसला वगैरे पिकनिकला जातो. हो दर हो. संडेला असं जातो आम्ही. हा. त्या मठावरून जातो आम्ही. बघा. पण आम्ही कधी आतमध्ये गेलोच नाही. म्हणजे वेळ यावी लागते, कुठल्या पण वेळ गोष्टीची यावी वेळ लागते. असते. खरंय वेळेशिवाय खरं. काही भेटत नाही बरं का ताई. हे आणि अगदी. कधी गुरुवारचं पण आम्ही गेलो ना असं हं. तिकडं, तरी वास एवढा तिथनं जेवणाचा यायचा ना, आम्ही म्हणायचो अरे बापरे कसला वास येते, चला आपण जीवया आता लागली चितच. पण हं. आपल्याला घेतील का तरी, आता आपल्या कोण ओळखीचं पण नाहीये. हा पण तो हा. स्वामींचं मठ आहे हे माहित नव्हतं मला. बघा. म्हणजे मग कशाचं देऊळ आहे हे मी म्हणायची, असं म्हणजे हा जाता हा येता. हा हा. तर गुरुवारचं तिथं आरती असते, म्हणजे साईबाबा, नक्की साईबाबांचा असणार आहे. ओ. हम्म.
मी म्हणाय साईबाबाच असणार, कारण साईबाबाच माहित होते आम्हाला, स्वामीच माहित नव्हते. नव्हते. हा हा हा. बघा स्वामींना कधी स्वामींनी भेटलोच कशा नव्हतो रूपाने बोलवलं तुम्हाला. बघा ना. आणि मग ते स्वप्न पडलं आणि हम्म. मग मी तो मठ शोधून काढला. मग तिथे ते काका मला भेटले, त्यांनी मला ती जपाची माळ दिली, एक स्वामी चरित्र दिलं. हो. आणि तिथून पुढं मग स्वामींचा अध्याय चालू झाला बघा. मी ताई माझ्या दुसऱ्या शिवोलीला अध्याय जर सुरू. आम्हाला जायचं असेल तर कसं जाऊ शकतो? हा, या ना तुम्ही म्हापशामध्ये या. म्हापसा आणि कुठे आलं, म्हणजे कसं यायचं ते? डायरेक्ट म्हापशाला, म्हापसा हे मोठी सिटी आहे पणजीच्या पहिली. अच्छा, हा, पणजी पणजीकडे. आमच्यापासून पणजी आहे ना 8 किलोमीटर आहे, 8 ते 9 किलोमीटर आहे. अच्छा अच्छा, हा हा हा, हा. म्हापशामधून शिवोलीला जातात. म्हापशामधून इकडं एक साइड आउट साइडला शिवोली आहे. अच्छा अच्छा, आणि हा तुम्ही याल ना ताई, कधीही एनी टाइम कधीही या, मी इथंच आहे. हा. तुम्ही मला, माझा नंबर आहे तुमच्याकडं, हो मला हो. कॉल करा, मी तुम्हाला शिवोली मठात घेऊन जाते, माझ्या घरी या, छान जेवण बनवते नाही होत मस्त जेवण पैकी. वगैरे नाही, पण मला ते तुम्ही जे वर्णन केलंय ना, हा त्यामुळे मला असं होतंय की कधी मी तिथे जाईल दर्शनाला. हा, अहो ताई सांगते काय, आमची ती मूर्ती आहे ना, तुम्हाला मी फोटो पाठवले बघा. हो. ते तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये ठेवताय बघा, ते वरती हा हा हा. फ्रंटला असतंय ते सेम ते शिवोली मठातलीच मूर्ती आहे. ते हा. ठिकाण शिवोली मठातलंच आहे. पण बापरे. आता मी तुम्हाला जे फोटो पाठवले ना, ती पाठीमागे त्यांनी कमान वगैरे केली ना पितळेची, ही आता जस्ट केली आहे. हो का? हा, पहिली ते तसे होते. तुम्ही जो ठेवताय ना तुमच्या, म्हणजे आपल्या ह्या कार्यक्रमाच्या वरती फ्रंटला ठेवताय ना फोटो हो, बघा, व्हिडिओला. हा. हा व्हिडिओला, ते हा. तसं होतं ते सेम. अच्छा. ही आता कमान बनवली पाठीमागं. बापरे. लय खूप सुंदर आहो. सुंदर अनुभव स्वामी, होता आहे तुमचा. मी स्वामींपाशी गेले ना ताई, हं. रडत होते ना. आणि स्वामी लिटरली, मी खरं सांगते, स्वामी स्माइल करत होते, ती मूर्तीच हसत होती. आई ग, बघा. हसत होती. कधी कधी ना मला त्या स्वामींच्या डोळ्यामध्ये पाणी सुद्धा दिसतं बघा, डोळे बापरे. पाण्याने भरलेले. हो. इतकं सुंदर, म्हणजे इतकं आता सुंदर. मुलं काय करतात ताई तुमचे मग? माझा मुलगा आता UPSC करतो, त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय, त्याचं MA कम्प्लीट झालंय, त्याला PhD साठी पण तो करतोय तो. बापरे. आणि ग्रॅज्युएशन करतोय तो. आणि आणि मुलगी? मुलगी आता माझी शेवटच्या वर्षाला आहे ग्रॅज्युएशनच्या, ती सोशोलॉजी करते. अरे वा. आणि आणि मुलगा आहे ना, त्याचं सायन्स मधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे. हा त्याचा पण कोणता तरी विषय आहे, ते काय आपल्याला नाव घेता येत नाही हा बघा, हा एवढं हा आपलं हा शिक्षण पण नाहीये. हा हा. मुलगा 1 वर्ष दिल्लीला होता, 1 वर्ष पुण्यामध्ये होता, शुभ्रा अच्छा. रंजनला स्कॉलरशिप बेसवरती. अरे वा. इथं मुलानं माझ्या 10वी मध्ये पहिला नंबर काढला. बाप रे. हो, पेपरला वगैरे त्याचं नाव, फोटो छापून आलेलं. हो. हम्म. बघा किती छान. हो तर आहो. आणि तुम्हाला सांगते ना ताई, हं. मग तिथून पुढे स्वामींचं चालू झालं. मी वरती, मग मी हॉस्पिटलमध्ये होते ना, 4-5 दिवस मी ऑक्सिजनवरच होते. माझी हं. आई आली. मग हं. माझी आई मला घेऊन घरी गेली. घरी पण सगळ्या लोकांचे, कारण अहो मला खर्चटलं सुद्धा नव्हतं ताई. कमालच आहे ना हो म्हणजे ताई, आता केवढं मला मोठं सांगा, आश्चर्य. मी स्टेपवर पडले, पायऱ्यांवरती पडले, बरोबर. बापरे. मग मला सांगा, पायऱ्यांवरती किती स्टेप्स असतात ना. माझ्या हो. मानेच्या मणक्यापासून ते कमरेपर्यंत किती तुकडं व्हायला पाहिजे हो. होतं माझ्या ह्याचे, हो. व्हायला पाहिजे होते किती ना. फ्रॅक्चर झाले असते एखाद्याचे. किती झाले असते का नाही. मला मग. ना काही झालं नाही अहो. मी त्या बापरे. तारेवरच, सळीवर पडले ना, त्यातच होते मी. आणि बापरे. तुम्हाला माहित आहे, त्या जिन्याच्या साईडला दगडाची ताल होती. मी ती बापरे. सळी सोडून जर त्या साईडला पडत होते, तर माझ्या डोक्याचे किती तुकडे झाले हो. असते. हो. दगडच होती, अशी तार भिंत रचलेली दगडाची नुसत्या. बापरे. बघा. पण मला काही नाही झालं ताई. इतका मोठा खरंच चमत्कार. खरंच खरंच. लोक बघायला येत होते. इथली बापरे. गोव्यातली बिनओळखीची सुद्धा लोक येऊन वाकून मला बघून जात होती. आणि म्हणत ती असेल सळी स्वामींचा बघायची. काय चमत्कार आहे म्हणे. मग स्वामी येणार होते ना माझ्या आयुष्यामध्ये. खरंय मग त्यांनी खरंय. मागचं सगळं माझं तिथं स्टॉप केलं बघा. खरंय खरंय. खूप छान अनुभव लय. ताई, मी शेअर करते हा. हो. आणि ऐका ना, हा. पुढं त्यांनी काय केलं माहितीये का, हा. ती मला तिथनं मला घरी आणली ना. घरी हम्म. आणल्याच्या नंतर मी तिथून पालीला गेले. कारण बापरे. का माहितीये का, मी ज्या वेळेला वरून पडणार होते का नाही, हा हा हा. त्याच्या 4 दिवस पहिली हा. मला खंडोबा स्वप्नात आलेला, आपला पालीचा. आमचा कुलस्वामी आहे तो. अच्छा 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 अच्छा. तो मी त्या पालीमध्ये गेले हा. आणि देवळामध्ये गेले, भंडारा घेऊन गेले देवावर टाकायला. तर हम्म. तो पुजारी मला काय म्हणतो तिथला, हम्म. म्हणला देवाची आता आरामाची वेळ झाली आणि देव आता झोपलाय.
अच्छा. तर भंडारा काही टाकू नका म्हणून. हा तर हा मी म्हणलं ठीक आहे, मी इथंच बसते देव उठेपर्यंत. मग हा. म्हालसा देवी आणि खंडोबा दोघं पण झोपलेत, लिटरली डोळे झाकून देव माणसागत झोपलाय बरं का, हो का? स्वप्नामध्ये माझ्या. हा. हा हा आणि मी तिथं त्या रावळामध्ये ना आतमध्ये गाभाऱ्यामध्ये बसली. हा आणि हा. तिथं ना सगळ्या बायकाच आहेत त्या. एक अच्छा. माझी चुलती होती, ती विधवा होती. आणि हा. बाकीच्या सवासीन होत्या सगळ्या. अच्छा मग अच्छा. त्या बसल्या, मी त्यांच्याशी बोलते की मी कधी आला वगैरे. तर देव पुजारी म्हणतो आवाज करू नका, देव झोपलाय. हा तर म्हणलं नाही. मग आम्ही आपलं बोललो नाही, काय नाही, शांत बसलोय. हा. आणि अचानक देव उठून उभा राहिला खंडोबा. हो. जागेवर गादीवर कमरेवर हात ठेवून उभा राहिला. हा. आणि कोणा इतक्या रागानं डोळे ही करून मोठे, इतके मोठे डोळे, नाक फुगवून देव दरवाज्यातनं बापरे. बाहेर कुणाला तरी बघत होता. अरे बापरे. हम्म. म्हणजे हो ना तो त्याला तिथंच थांबवत असल्यासारखं, की तू आत हो. यायचं नाहीस म्हणून. यम. असं इतका मुसू मुसू आवाज नुसता देवाचा येत होता, असा रागवलेला बापरे. श्वासाचा. आणि मी तोपर्यंत उठले. आणि ओंजळभर भंडारा घेतला आणि येळकोट जय मल्हार करून असा भंडारा देवावर उधळला. आणि तो ओ. पूर्ण गाभारा ना पिवळा हाडूळ, म्हणजे धुकं पडल्यावर कसं पुढचं काही दिसत हो नाही असं हो हो. होतं. असं होतं बघा, असं झालेलं स्वप्नामध्ये. आणि त्याच्या 4 दिवसांनी मी वरनं पडली आणि तशी वाचले मी. म्हणजे नंतर त्या स्वप्नाचा अर्थ लागला की देवाला तो माझा काळ दिसला होता. खरंच खरंच. आणि त्यानं तो तिथं अडवला. अडवला. त्याच्याकडे बघतच बसला देव, असं कमरेवर हात ठेवून, हो. यायचं नाही म्हणून. बरं झालं जाऊन आल्या ताई हो. तुम्ही आणि तिथे. मग मी आई महिनाभर घरी राहिले, सरळ झाले. आणि हम्म मी पालीला गेले. हम्म. पालीला गेले, तिथं आतमध्ये देवापाशी गेले. भंडारा वगैरे उधळला. परत बाहेर येऊन शिखराला भंडारा उधळला कासवापासून. हा आणि मी त्या पुजाऱ्यांना काय सांगितलं, मला असं असं स्वप्न पडलं होतं आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात ही घटना घडली म्हणून. हा हा हा. मग त्यांनी मला म्हणले भाग्यवान आहेस म्हणले, देवाने साक्षात दर्शन दिलं तुला. खरंच आणि देवानेच तुझा काळ अडवला. देव जिथं उठून उभा राहिला खरंय खरंय. तिथंच देवानं त्याला तिथंच बाहेरच थांबवलं, यायचं नाही म्हणून. बरोबर. आणि ते तुला त्यातनं वाचवलं देवानी. मग त्यांनी लिटरली मला देवापासलं ना हम्म. नारळ हा. त्यांच्या पायापासलं माझ्या हातात दिला आणि हार दिला मला. अरे वा. की हे हार आणि हे भंडारा सगळं दिलं त्यांनी मला. बघा. इतकं त्यांना म्हणजे बरं वाटलं ना त्या हो पुजाऱ्यांना, हो हो. खूप खरंय. छान वाटलं. तिथनं पुढे ताई मग स्वामी आले आयुष्यामध्ये. मग हम्म. माझं स्वामींचा अध्याय चालू झाला. स्वामी स्वामी स्वामी. प्रत्येक दिवशी माझ्या स्वप्नात स्वामी आणि महादेवाची पिंड. एक ना ताई, मला अजून ती एक गोष्ट सापडली नाही बरं का. जसं मी 7 महिने स्वामींचं ठिकाण शोधत होते, हा हा. तसं ते महादेवाचं मंदिर शोधते मी. सापडेल बघा, सापडेल ताई. तुम्हाला माहित असेल तर सांगा मला, सांगते मी तुम्हाला. असं माझ्या स्वप्नात सारखं ते मंदिर येतं बघा. हा. महादेवाचं जुनं मंदिर आहे डोंगरावरती. डोंगरावर आ- आहे. हा, डोंगरात आहे ते मंदिर. हा आणि जुनं आहे एकदम, नुसतं दगडाचं बांधकाम आहे, त्याला सिमेंट नाही, काय नाही, काय नाही. हा हा. नुसत्या पाषाणामध्ये. आणि त्यात महादेवाची पिंड आहे मोठी. अच्छा. ही स्वप्नात माझ्या सारखी यायची, सारखी. आणि मी तिथं पुरणपोळीचं जेवण बनवते, ओ. देवळातच मी जेवण बनवते. बापरे. हा, तिथं असं. डोंगरावर महादेवाचं मंदिर. आपलं आता जे अनुभव ऐकतील ना, हा. तर ताई नक्की कमेंट मध्ये सांगतील कुठे आहे असं ते. हो हो. आणि मी तिथं पुरणपोळीचं स्वयंपाक करते. असं सारखं मी काकांना यायचे बरं का मठामध्ये. हम्म. काका, मला ना असं स्वप्न पडलं. काका, मला असं माझे स्वामी स्वप्नात आले. काका, माझे स्वामी असे दिसले. आणि ही मूर्ती सतत शिवलीची स्वप्नामध्ये. हा मग ते काका मला काय बोलले माहितीये का, हा म्हणले तू सारखं स्वामी स्वामी करू नको, तुला हा. वेड लागेल, वेडी होशील तू, हो ना. इतकं स्वामी स्वामी करतेस तू. हा मला स्वामींशिवाय चैनच पडत नव्हतं. स्वामी स्वामी. आणि तुम्हाला सांगू ताई, मला काकांनी त्या गुरुचरित्र दिलं हा त्यांचं. हा आणि मला काय बोलले, हे पारायण कर तू, कुठं हा मठामध्येच कर म्हणले, 7 दिवसाचं. हा मग मी ताई 2 बशी बदलून रोज कंटिन्यू मठामध्ये येत होते. हा आणि ते गुरुचरित्र वाचत होते. मला नियम वगैरे त्यांनी मला सांगितलं नाही. हा फक्त त्यांनी मला एकच नियम सांगितला, हा. तो झोपण्याचा फक्त, ब्रह्मचारी. ब्रह्मचार्याचा. एवढाच नियम सांगितला, बाकीचा कुठला नियम, हे खाऊ नको, ते खाऊ नको. हा हा लिटरली चटईवरच झोप. पण त्यावेळेला आम्ही चटईवरच झोपत होतो सोडा, बेडवर मुलं असायची ती, मग आम्ही खालीच झोपायचो. हा हा मग असं सांगितलेलं त्यांनी, पण ब्रह्मचर्य होतं पाळायचं म्हणून. हा एवढाच नियम फक्त एक सांगितला होता, बाकी जेवणा खाण्याचा त्यांनी मला नियम सांगितला नव्हता. हा पण ताई, मी एकच वेळा गुरुचरित्र वाचलं मठामध्ये ना, हा. तर मी ना एका अध्यायावरती का नाही, एक अख्खं प्रवचन करत होते. आ. हा. बापरे.
इतकं मला स्वामींनी म्हणजे वाचसिद्धी म्हणतात का नाही दिली. त्यातला हा, काहीसा प्रकार दिलेला होता बघा. हा, आता मला कुणाचा फोन आला ना स्वामींबद्दल विचारायला, हा, तर मी स्वामी दत्त महाराज, हा. नरसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्री वल्लभांविषयी इतकं मी त्यांना सांगत होते ना हा ना, त्या अरे समोरच्या व्यक्तीला. ताई मी हे नुसतं शेअर करते हं. कारण हो मोठा होऊन जातो ना आपला अनुभव. हो, अजून आहे अहो हा सांगायचं होतं सांगा ना, मला. उद्या सांगा मग ते. हा हो चालेल, सांगते. श्री हा, स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.